नमस्कार सगळ्यांना, मी स्वातीज किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आपण चहाचा मसाला कसा बनवायचा ते मागच्या रेसिपीमध्ये बघितलं. तर आजच्या रेसिपीमध्ये आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर गुळाचा चहा कसा बनवायचा तेही न फाटता दूध न नासता बघणार आहोत. आजकाल गुळाचा चहा पिण्याकडे बहुतेकांचा कल वाढलेला आहे. आरोग्याच्या दृष्टीने आणि फिटनेसच्या दृष्टीने बहुतेक जण गुळाचा चहा पिणे पसंत करतात, पण बहुतेकांना गुळाचा चहा बनवता येत नाही आणि बनवता आलाच तर तो फाटला जातो. तर काही जण दूध न टाकताच कोरा चहा घेतात. तर आज आपण न फाटता गुळाचा चहा कसा बनवायचा ते बघणार आहोत. तर इथे बघा, मी एका पातेल्यामध्ये 2 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे आपण चहा पावडर घालून घेणार आहोत आणि इथे एका पातेल्यामध्ये मी दूध गरम करत ठेवलेलं आहे. गूळ लगेच टाकायचा नाही. चहामध्ये गूळ घालायची घाई करायची नाही आहे. चहाला आपण एक छान उकळी आणून घेऊया आणि इथे दूध गरम करून आपलं झालेलं आहे. गॅस बंद करूया आपण. आता चहाची उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध टाकणार आहोत. आता बघा, आपल्या चहाला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता हे गरम केलेलं दूध आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकूया. दूध टाकून याला खळखळून उकळी आणून घ्यायची आहे. आता आपण गुळाचा आयुर्वेदिक चहा करणार आहोत, तर त्यामध्ये थोडासा चहाचा आपला थोडासा टेस्टी मसाला केलेला आहे तो टाकणार आहोत. तर बघा, इथे सगळ्यात शेवटी मी हा मसाला टाकणार आहे, जेणेकरून मसाल्याची चव शेवटपर्यंत. आता इथे बघा, आपला चहा मस्तपैकी उकळलेला आहे. मस्त दाटसरपणा आलेला आहे त्याला. आता आपण गॅस बंद करूया. आता इथे बघा, चहा उकळून आपण थोडा वेळ गॅस बंद करून घेतलेला होता, तो तसाच शांत होऊन गेलेला आहे. त्यानंतर इथे मी गूळ घेतलेला आहे. ही गूळ पावडर आहे माझ्याकडे, ही टाकूया. गूळ पावडर टाकताना अजिबात त्याला हलवायचं नाही. आता इथे बघा, मी गॅस थोडासा चालू करून घेतलेला आहे. गूळ अजिबात न हलवता बघा, हा चहा अजिबात फाटलेला नाही आहे, सुंदर झालेला आहे. हे बघा, मस्तपैकी अशी याला उकळी यायला लागलेली आहे. मस्त असा हा गुळाचा चहा आपला तयार झालेला आहे. कुठेही हा फाटलेला नाही. गूळ घालायची काही करायची नाही, सगळ्यात शेवटी गूळ घालायचा आहे बघा तुम्ही. तर बघा, आपला हा गुळाचा चहा तयार झालेला आहे. मस्तपैकी असा कडक, अजिबात न फाटता, दूध घालून मस्त असा हा गुळाचा चहा केलेला आहे मी. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि लाईक करा, शेअर करा.